बंधूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध का आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीचा गागाभट्ट का आला? तर बंधूंनो, महाराष्ट्रातल्या ब्राह्मणवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला हे सत्य तर सर्वांनाच माहिती आहे. चातुर्वर्ण्यांच्या रचनेनुसार व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी महाराज जरी शूर असले, शिवाजी महाराजांनी जरी राज्य कमावले, तरी तो राजा होण्यास पात्र नव्हते अशी धर्मांचा नियम होता. तर त्यांच्या क्षत्रियत्वाची शंका वाटत होती आणि उरलेल्यांना तो मुळातच क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कार क्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. तर बंधूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुंजही झाली नव्हती असे त्यांचे मत होते. मंत्रिविधीसह लग्न लागले नव्हते. मग शिवाजी महाराज हा राजा कसा होऊ शकतो? इथल्या जातीवाद्यांचा आणि ब्राह्मणांचा हट्ट होता. काही सनातनी धर्म माटंद्यांची त्यावर ही कडी होती. ते सांगत होते, नंदात्तम क्षत्रिय कुलम, नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुलाचा अंत होय. त्यानंतर कुणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी कृष्ण भटशेष त्याने शुद्धाचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याने असे प्रतिपादन केले की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राज तेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याभिषेक कसे करू शकतात? तसेच बंधूंनो, महाराष्ट्रातल्या ब्राह्मण वृंदापैकी कोणी राज्याभिषेक करण्यात तयार नाही. म्हणून मग काशीचा गागाभट्ट आले आणि त्यांनी सांग्र संगीत राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केले. गागाभट्टांचे मूळचे घराणे हे नांदेडचे होते, पण तो विद्वान महान काशीत राहत होता हे माहिती असावे. बंधूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना आणि गागाभट्टांना जी एवढे दक्षिणा दिले की गडावरून आणता येईना, आणि ते दक्षिणाच नव्हते तर त्यामध्ये सोनाई सुद्धा होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे हा ब्राह्मण वर्ग असेल किंवा जातीयवादी असतील, हे कोण दुसरे कोणी नव्हते, तर हे महाराष्ट्रातलेच होते, समजले पाहिजे. जय भीम, जय शिवराय.